पोलीस शिपाई म्हणून निवड झाल्यानंतर दर 10 वर्षांनी तुम्हाला पोलीस खात्यामध्ये प्रमोशन दिलं जातं। या प्रमोशन मध्ये पोलीस शिपाई ते पोलीस हवालदार होण्यासाठी सध्याच्या नियमानुसार 10 वर्ष लागतात। त्यानंतर हवालदारचा सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक होण्यासाठी पुन्हा 10 वर्ष आणि सहाय्यक पोलीस उपनिरीक्षकचा PSI म्हणजेच आपला फौजदार होण्यासाठी अजून 10 वर्ष, म्हणजे पोलीस शिपाई ते पोलीस उपनिरीक्षक ह्यासाठी एकूण 30 वर्ष कालावधी लागतो। परंतु जर तुम्ही खात्यांतर्गत फौजदार परीक्षा दिली, अभ्यास केला, तर तुम्हाला फक्त पुढील 5 वर्षांमध्ये PSI होता येतं जर तुम्ही आता निवडलेले असाल। त्यासाठी गरज आहे अभ्यासाची आणि योग्य मार्गदर्शनाची। आता जी परीक्षा रद्द झाली होती ती पुन्हा घेण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे, त्यामुळे ही तुम्हाला सुवर्ण संधी आहे। तुम्हाला खात्यांतर्गत परीक्षा देण्यासाठी जरी 4 वर्ष अनुभवाची अट असली तरी अभ्यासाला मात्र खूप वेळ लागतो, कारण प्रचंड स्पर्धा आहे। आता सध्या जवळपास 30,000 विद्यार्थी जे पोलीस शिपाई म्हणून आधीच निवडलेले आहेत, ज्यांचा आधीच थोडाफार अभ्यास चांगला आहे, हे सगळेच लोक परीक्षा देत असणार, कारण प्रत्येकालाच पुढे जायचं आहे। आणि ह्यासाठी तुम्ही व्यवस्थित अभ्यास केला तर तुमचा फायदा होणार आहे। ही परीक्षा MPSC घेते, त्यामध्ये पूर्व परीक्षा आहे, मुख्य परीक्षा आहे, मैदानी चाचणी आहे, त्यामुळे काठिण्य पातळी जास्त आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं, सगळेच लोक तुमच्या सोबत कुठेतरी आधीच निवडलेले आहेत, कारण ही परीक्षा खात्यांतर्गत आहे, इथं कुठलंही आरक्षण नाही। महाराष्ट्र अकॅडमी या ऍप मध्ये स्वतः PSI पदी निवडलेले आणि PSI पदाच्या मुलाखती दिलेले तुम्हाला शिकवायला असणार आहेत। बॅचचं नाव आहे सलाम PSI बॅच। सध्या आपण मोफत लेक्चर ठेवले आहेत, जेणेकरून तुम्हाला अंदाज आला पाहिजे की काय लेवलचे प्रश्न येतात, कसा अभ्यास केला पाहिजे आणि काय काय या आधी आलेलं आहे, त्यानुसार तुम्हाला पुढचं नियोजन करता येईल। स्वतः यशस्वी झालेले लोक शिकवणारी ही महाराष्ट्रातली एकमेव बॅच आहे डिपार्टमेंटल PSI साठीची। ऍपचं नाव आहे महाराष्ट्र अकॅडमी ऍप। जर तुम्हाला कोर्स घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता। सध्या फक्त तुम्हाला 2000 रुपयात हा कोर्स मिळेल। महाराष्ट्रात एवढी कमी फी कोणाचीही नाही आणि स्वतः यशस्वी झालेले लोक कुठेही शिकवायला नाहीत, त्यामुळे तुम्ही ह्या बॅचचा नक्की फायदा घ्या, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये हमखास यश मिळेल आणि जी आपली पोलीस शिपाईची नोकरी आहे त्याच्या ऐवजी 2 स्टार वाली पोलीस उपनिरीक्षकाची पोस्ट मिळेल।